सोलापुरात रंगभवन इथं आयोजित अल्पसंख्याक निर्धार मेळाव्यात मान्यवरांनी आपले विचार मांडताना सद्यस्थितीचा देखील आढावा घेतला। डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं सोलापुरातील रंगभवन इथं अल्पसंख्याक निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांविषयी तसंच येणाऱ्या अडचणींना कसं सामोरं जायचं यावर मार्गदर्शन करण्यात आलं। मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, तसंच इतर विविध समस्यांवर तोडगा काढून निर्णय घेणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन MD शेख यांनी यावेळी केलं। मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही तात्काळ करा, नुसतं हमी घेऊ नका, अनुदान त्या महामंडळाला द्या, अशी आमची स्पष्ट मागणी आहे। त्यासाठी आज अनेक शैक्षणिक संस्था चालक या ठिकाणी आहेत, तर 100% आम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ आणि संघर्ष करू। संघर्ष न करण्यासारखे आमच्यात कुणीही लोक नाहीत, त्यामुळं सरकारने आमचं अंत पाहू नये। आता तुम्ही पाहिलेलं आहे, शासनकर्त्यांनी पाहिलेलं आहे, मुस्लिम समाज 50% नाही 25% जागा झाला तर त्यांना सत्तेपासून वंचित राहावं लागलं, ते पाहिलेलं आहे। तर मुस्लिम समाजाला संपूर्ण एकत्रित येईल अशा पद्धतीची वाट न बघता आत्ता जे मी मागण्या सांगून दाखवलेले आहेत, सगळ्या मागण्या मान्य शासनाने करावं। दरम्यान निर्धार मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अखलाक बडवान, नजीर शेख, बशीर बागवान, मुस्ताक कानकुर्ती, अस्तापुरे, बशीर शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती।